नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे, विद्यार्जन सायन्स अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आपण या व्हिडिओ सेशनमध्ये MST-CET 2024चा जो पेपर आहे PCMचा, स्पेसिफिकली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स PCMचा जो पेपर आहे त्याच्यामधला फिजिक्स या पेपरची डिटेल्ड ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे 11वीतनं जे टॉपिक्स विचारले जातात, 12वीतनं जे टॉपिक्स विचारले जातात त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत, जास्त इम्पॉर्टन्स कुठल्या टॉपिकला द्यायचं आहे, कुठल्या टॉपिकचे जास्त क्वेश्चन्स जास्त कॉन्सेप्ट तुम्हाला करायचे आहेत. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे जे स्टुडंट्स 25शी 26शी MST-CETची प्रिपरेशन करत आहेत. तर 2024च्या सगळ्यात शिफ्टचे आपण 8 शिफ्टचे पेपर असे एकत्रितपणे आणि त्यांची ॲनालिसिस ही तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहोत. बघा, याच्यामध्ये 11वीमधनं कुठल्या टॉपिक्सला जास्त महत्त्व आहे आणि 12वीमधनं कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व आहे. आता एक प्रश्न असतो कॉमन की सर एवढ्या शिफ्ट होतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सच्या, आय मीन PCMच्या, तशाच PCBच्या पण असतात. PCBची ॲनालिसिस ही वेगळी आहे. फिजिक्सचं वेटेज तिथं वेगळ्या टॉपिकला वेगवेगळं असतं आणि इथं PCMमध्ये वेगवेगळ्या टॉपिकला वेगवेगळं वेटेज असतं. सो दोघांमध्ये फरक आहे. आता काहींचा क्वेश्चन असतो की सर हे जी 2 मेची शिफ्ट आहे, फर्स्ट आणि सेकंड किंवा सेकंड 3rd मेची 4th मेची, ह्यांच्यामध्ये क्वेश्चन्स रिपीट होतात का? तर नाही. कॉन्सेप्ट खूप सगळे रिपीट होतात. क्वेश्चनचा फॉर्मॅट बऱ्यापैकी रिपीट होत असतो. म्हणजे हा फायदा होतो आपल्याला. कसा फायदा? सर मग समजा 16 मेचा पेपर जर एकदम टफ आला आणि एकदम 2nd मेचा जर एकदम सोपा आला, मग कसं करायचं? तर यासाठी नॉर्मलायझेशन आणि एक फॉर्म्युला वेगळा वापरून CET सेलद्वारे प्रॉपर मार्किंग स्कीम आणि मार्क्स तुम्हाला दिले जातात, जेणेकरून असं इनजस्टिस होणार नाही की सर त्या दिवशीचा पेपर अवघड होता, या दिवशीचा सोपा होता, ह्या मुलांचा स्कोर जास्त, त्या मुलांचा कमी. नाही. तर ते एक्झॅक्टली तसे कॅल्क्युलेशन्स ऑलरेडी CET सेलकडे असतात. MST-CETद्वारे हे तुम्हाला करून दिले जातात. त्यामध्ये काही कन्फ्युजन नसतं. सो आपण 11वीचे टॉपिक्स बघूया. तुम्हाला माहिती आहे की 11वीला 10 टॉपिक्स आहेत जवळपास. आता 10 टॉपिकचं वेटेज कसं आहे? तर तुम्हाला वाटेल की प्रत्येकी 1-2 1-2 असं असतं का? तर त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे. आता याच्यामध्ये जर आपण स्पेसिफिकली बघितलं तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक्स कुठले सर? तर महत्त्वाच्या टॉपिक्समध्ये हे बघा, इथं 33 आणि 33 दिसते ना तुम्हाला सगळ्या शिफ्टमध्ये. सगळ्या शिफ्टच्या क्वेश्चनची बेरीज आहे ती. सगळ्या शिफ्टच्या क्वेश्चनची बेरीज आहे. म्हणजे इकडे विचारले, इकडे विचारले, इकडे विचारले. तर 33 म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये जवळपास या टॉपिकला ग्रॅव्हिटेशनला आणि दुसरं आहे आपलं ऑप्टिक्सला जास्तीचा इम्पॉर्टन्स आहे 11वीपासून. हे कारण ह्याच्यामध्ये बघा तुम्ही 2 प्रश्न 1 प्रश्न, ऑलमोस्ट 2 प्रश्नांचा ॲव्हरेज इथं मेंटेन आहे. जवळपास 2 प्रश्नांचा ॲव्हरेज मेंटेन आहे ह्या 2 टॉपिक्सला. 10 मार्क्ससाठी 11वीमधनं प्रश्न विचारले जातात आणि 40 मार्क्ससाठी 12वीमधनं प्रश्न विचारले जातात. आपल्यासाठी 1-1 मार्क्स महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला रिझल्टच्या वेळेस किंवा काउन्सिलिंग म्हणा किंवा CETच्या ॲडमिशनच्या वेळेस समजेलच. अत्यंत महत्त्वाचं असं. सो ह्याच्याबद्दल एकदम तुम्ही सिरियस असा. आता नंतरचा कुठला महत्त्वाचा टॉपिक आहे की नंतर आहे इथं 20 दिसतंय तुम्हाला, इकडं 19 आणि 19. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली बघितलं मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ह्या 3 बाकीच्या टॉपिकला महत्त्व आहे. तसं इलेक्ट्रोस्टॅटिक हा 11वीला पण आहे आणि 12वीला पण आहे. याचाच पुढचा पार्ट 12वीला तुम्हाला दिसेल. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे या वर्षीपासून नवीन 2 टॉपिक्स याच्यात ॲड केले आहेत, एरर ॲनालिसिस आणि वेक्टर्स. म्हणजे त्यांचं पण इथं कंट्रीब्युशन असणार आहे. हे आहे आपलं 24चं. आता बघूया आपण तेच 12वीसाठी. आता 12वीसाठी सर कुठले जास्त महत्त्वाचे आहेत टॉपिक्स ते सुद्धा आपण बघून घेऊया. बघा, इथं सेमीकंडक्टर एक राहिला होता. हा पण तुम्ही चांगला महत्त्वाचा असं समजून घ्यावं. कधी? 11वीला. कारण याचा सेकंड पार्ट डायरेक्टली तुम्हाला 12वीला आहे आणि हा जर तुम्हाला इथं समजला असेल तर तरच तुम्हाला 12वीला मदत करणार आहे आणि चांगला उपयुक्त ठरणार आहे हा. आता बघूया आपण इथं रोटेशनल डायनामिक्स. याला जास्त महत्त्व आहे का सर? 12वीचा हा टॉपिक आहे. यस, निश्चितच याला चांगलं महत्त्व आहे. पण सगळ्यात हायेस्ट वेटेज कोणाला होतं 2024ला? तर हायेस्ट वेटेज 2024ला जे होतं ते होतं छोटा टॉपिक, मात्र वेटेज जास्त. त्याचं नाव आहे AC सर्किट्स. AC सर्किट्सला नेहमीच प्रत्येक वर्षी जवळपास वेटेज चांगलंच असतं. टॉपिकची लेंथ कमी आहे पण हे ॲप्लिकेशन ओरिएंटेड हा टॉपिक असल्यामुळं यावरती प्रश्न जास्त विचारले जातात. बरं, नंतर कुठले टॉपिक्स आहेत? लाईक इथं बघू शकता तुम्ही 49 क्वेश्चन्स आहेत सगळ्या शिफ्ट्समध्ये. तो टॉपिक आहे आपला सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. त्याच टाईपमध्ये इथं ऑसिलेशन देखील दिसतोय तुम्हाला. याचाही वेटेज चांगला आहे. 47 क्वेश्चन्स जवळपास याच्यावरती विचारले गेले होते. आणि नंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, हे 4 टॉपिक्स तुम्ही नक्कीच नोट डाऊन करून घ्यावेत. माहिती असू द्या, डोक्यामध्ये भरून ठेवा. आणि नंतर आहे बघा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. 24ला जवळपास 49 क्वेश्चन्स प्रत्येक शिफ्टमध्ये दिसून आलेले आहेत. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज जर बघितलं आपण ह्या पर्टिक्युलर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडला तर 2 प्रश्न कधी 3 प्रश्न देखील विचारलेले आहेत. ऑलमोस्ट 3 प्रश्न तुम्हाला दिसतील. 3 प्रश्न म्हणजे 3 मार्क्स. आपल्यासाठी खूप जास्तीचे महत्त्वाचे हे मार्क्स असतात. 1-1 मार्क्समध्ये खूप सगळं व्हेरिएशन येतं. अशा प्रकारे हे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत.
नक्कीच तुम्ही ह्या पर्टिक्युलर टॉपिक्सला हायलाईट आणि जास्त इम्पॉर्टन्स द्याल तुमच्या प्रिपरेशनच्या दरम्यान. बाकी हे तुम्ही स्क्रीनशॉट किंवा आपल्या ह्या व्हॉट्सअप कॉमन ग्रुपवरती मी टाकून देईल. आपला कॉमन व्हॉट्सअप ग्रुप आहे सगळ्या MST CET प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटचा. सो या टाईपमध्ये पुढे जर बघितलं सर कुठला टॉपिक आहे त्याला इम्पॉर्टन्स जरा कमी देऊ आपण कमी देऊया. तर हा 13 क्वेश्चन्स ऑलमोस्ट काही शिफ्टला विचारले जातात, काही शिफ्टला एखादा प्रश्न असतो, तो आहे आपला मॅग्नेटिक मटेरियल्स. तसं त्या टॉपिकची लेंथ पण कमी आहे, त्याच्यामध्ये हार्डली 2-3च कन्सेप्ट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, बाकी तर थेरीज आहे. सो हा टॉपिक थोडासा कमी इम्पॉर्टन्सचा आहे. हे झालं CETची प्रिपरेशनचं. नक्कीच तुमची चांगली चालू असेल. आता आपल्या क्लासेसद्वारे यावर्षीपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडला आपण दोन्ही बॅचेस लॉन्च केले आहेत. मागच्या वर्षी ऑफलाईन बॅचेसचे हे रिझल्ट्स आहेत. लिमिटेड स्टुडंट्समधनं एकदम चांगले रिझल्ट्स, टॉपरचे मार्क्स जर बघितलं 99.96% आपले रिझल्ट्स आहेत. मात्र यावेळेस आपण ऑनलाईनच्या फॉर्मॅटमध्ये आणि ऑफलाईनच्या फॉर्मॅटमध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅचेस लॉन्च केले आहेत. एकदम चांगले फीचर्स असलेल्या ह्या बॅचेस आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून. ऑनलाईनचाही ॲक्सेस तुम्हाला घ्यायचा असेल तर विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ॲपला तुम्ही डाउनलोड करू शकता ऑनलाईनसाठी. जर तुम्हाला ऑफलाईन व्हिजिट करायचं असेल, ऑफलाईन कोर्सेस जॉईन करायचे असेल, तुम्ही या नंबरला व्हिजिट करू शकता किंवा गुगलला सर्च करा, डायरेक्टली अकॅडमीला व्हिजिट करून तुम्ही जॉईन करू शकता. 5 मार्चपासून ऑफलाईन बॅच सुरू होत आहे आणि ऑनलाईन बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असते. दररोज 5 ते 7, 5 ते 8 या दरम्यान दररोज लाईव्ह सेशन्स होतात. तुम्ही फॅकल्टीसोबत इंटरॅक्ट करू शकता. सगळे एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आहेत. हायर एज्युकेशन असलेले फॅकल्टीज आहेत, ज्यांना एकदम JEE, नीट, CET एकदम चांगल्या लेवलला यांना माहिती आहे. निश्चितपणेच तुम्ही व्हिजिट करा आणि गेट वेल प्रिपेअर्ड एकदम चांगल्या लेवलला तुम्ही लवकरात लवकर बोर्डच्या फॉर्मॅटमधून बाहेर निघून प्रिपरेशनला सुरुवात करा. सो धन्यवाद स्टुडंट्स. थँक्यू स्टुडंट्स.